मला तर नेहमी लोक म्हणतात, महाराज तुम्ही फार, मी म्हणत असतो उद्या मला तुम्ही सांगितलं ना, मी हॉटेलमध्ये काम करणारा माणूस आहे, हॉटेलमध्ये वेटरकीचं काम करीत करीत शिकलो. माझ्या आयुष्यामध्ये कॉलेजला असेपर्यंत मी वेटरकीचं काम करीत होतो. या रस्त्यावर सरबताच्या गाड्या फिरवित होतो. आणि तुम्ही जर म्हणले ना परत झाडून घ्या तरी आपली तयारी, काही अडचण नाही. कारण देवानं आज इथपर्यंत आणलंय, ही कृपा आहे. आमच्या घरी खायची पंचायत होती, खायची पंचायत होती. अरे गुढी उभारली आणि आईला माहिती होतं का हे दुसऱ्याच्या घरात जातील डोकवायला. आईनं सांगितलं जायचं नाही बरं का दुसऱ्याच्या घरी, आपल्याला लाडू करायचे. बापानं का शकाटा धुतला आणि त्याला ते गुढी उभारली. एक काय ब्लाऊजचा पीस तवा, काय बापाकडे पैसे होते का मला सांगा. ते सगळं असं उभारलं. मी आईला म्हणलं, आई लाडू कुठे का. आईला माहिती होतं पोरं लाडू मागणार. पाम तेल यायचं तेव्हा, पाम तेल. अरे शिळ्या भाकरी भिजत घातल्या होत्या आईनं, त्यात गुळ टाकला, पाम तेल टाकून लाडू करून दिले मला लाडू. आणि मी आईला विचारलं, आई याला लाडू म्हणतात का ग. ती म्हणजे बाळा याच्यापेक्षा चांगले लाडू जगात भेटत नाही कुठं. वाक्य लक्षात ठेवा. आज आम्ही 50 लाखांच्या गाड्यांमधून फिरत असतो, आज काजू बदाम खातो, गावठी तुपाचे लाडू खातो, पण आईनं दिलेले ते लाडू अजून परत कुठं मिळाले नाही. हे वैशिष्ट्य वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून श्रीमंती येत राहते, जात राहते. तुम्ही जुने दिवस कधी विसरायचे नाही. माणसाला जुने दिवस काढले की फार त्रास होतो. डाउनलोड शेअरचॅट. जाळंधूर संघाच एका पुरीचं झालं लग्न. सासवाने सुनबाई करा पोळ्या. हे म्हणले चपातात जमाना पोळ्या कशा करायच्या. त्याने घरी फोन केला मम्मीला. मॉम म्हणली काय काम. हे म्हणले मला आलाय घाम. कारण सासू म्हणजे अनुभव. पोरगी घाबरली म्हणे तिला पोळ्याची येईना ना. आई म्हणली फोनवर नको घाबरून, मी शिकवते तुला पोळ्या. आता मोबाईलवर कोणी पोळ्या शिकवल्या होत्या का. डाळ गुळ तेल मीठ लिस्ट गोळा केली. वाकड्या तिकड्या पोळ्या बनवल्या. आमटी करा बसली. कांदा मीठ मिरची चिरी मोहरी लसूण कोथिंबीर हळद कशाचा अंदाज नाही. म्हणजे मिरच्या किती टाकल्या पाहिजे पण झणझणीत आमटी झाली पाहिजे. म्हणजे कमीत कमी एका माणसाला 10 तरी मिरच्या पाहिजे अंदाज. 5 माणसाला 50 मिरच्या आमटी टाकल्या. नुसती हिरवी कार आमटी केली. म्हातारे किचन खुले त्याले. म्हाताऱ्याने आमटीचा कलर बघितला, कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. मला नाही रे जेवायच्या मध्ये, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसत्या उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची. ते मला गप गाई, तुला तर कळणारच नाही. माझ्या बायकोचं तुला काव कौतुकच नाही. पहाटे 4 वाजल्यापासून स्वयंपाक करते आणि तुला तर तिचं गावा पटणारच नाही. आणि किती मस्त आई म्हणली नको लाका लय मिरच्या टाकल्या ते नको लाका खाऊ. नाही मी खाणार. मग आई म्हणली तू जाणार. पहिलाच घास खाल्ला त्याच्या कानातनच दूर निघाला खर. आणि त्याच्या डोळ्यातनं गाळा 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 पाणी घालायला लागला. आणि त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झालं. ते मला नाही 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 भाजीत जगातच 1 नंबर. म्हणले डोळ्यात कस काय पाणी आलं. ते म्हणले आनंद असुरेत आनंद असुर. मग देऊ का अजून थोडी भाजी. नकोय म्हणलं हेच आनंद लय झाला. डाउनलोड शेअरचॅट. खरं तर कुणाचं वाईट करू नका. कारण जया जगात प्रत्येक गोष्ट रिटर्न येत असते. वाक्य लिहून ठेवा माझं. थेरी ऑफ दी कर्मा. या जगात कधीच कुणाचं वाईट करू नका. भागवत कथा ऐकायला आलेल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा रे. तुम्ही जे जे कर्म करता या जगात प्रत्येक गोष्ट रिटर्न येत असते. प्रत्येक गोष्ट. एका ऑफिस मधल्या अधिकाऱ्यानं शिपायाला शिव्या दिल्या. खूपच राग आला. एक फाईल सापडेना आणि त्यानं त्याच्या कानामागं वाजवली. अधिकारी मोठा आहे, नोकरीचा प्रश्न आहे. शिपाई काही बोलला नाही, काय करेल. पण तो घरी आला आणि त्यानं बायकोला मारलं. बायको बिचारी नवऱ्याच्या आधीन. शिपाई जरी असला तरी नवरा आहे, ती काय त्याला मारील. तिनं पोराला मारलं. पोरग काय आईला मारित असतंय. ते गेलं आणि चौकात कुत्रं बसलं होतं, त्याला त्याने दगड मारला जोरात. कुत्रं झेप पळत सुटलं की नाही. तो साहेब कामावरून घरी चालला होता, त्याला चावलं. कळालं तर पहा. याला कर्माचा रिटर्न. म्हणून कुणाचं वाईट करू नका. कर्म रिटर्न येत असतं या जगामध्ये. खर तर प्रार्थना आहे एक, सर्वे भवन्तु सुखिना. इथं डाउनलोड शेअरचॅट. Download ShareChat.
महाराज आमच्या पुरींना कर्तृत्ववान, निर्व्यसनी, स्वतःच्या पायावर उभा असणारा पोरगा आवडत नाही. तिला महाराज आवडतच नाही तसली लेकरं. भंगार आवडतात, भंगार. तसली ती बुलेटवर हिंडणारी, ती वरचं कोंबड्यासारखी लाल गेलेली, बायकाळ्यासारखं कानात घातलेलं, हातात. अरे तुम्हाला पोरगी व्हावं वाटतंय का? मग घाला साड्या आणि हिंडा की एकदा, बरं का? कशामुळे ती केस वाढवायचं, ते करायचं. पर श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला, जरा माणसासारखं राहा. इथल्या 2 गुंड्या उघड्या, हिकून हिकून रान हाणलेलं, ती कोंबडा वरचा लाल केलेला. अरे बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले. त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा निघल कुको कुको फिर बोंबलत तसाच दादा. अरे तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, हे फालतू धंदे काय करता? अरे मी सांगते सुंदर दिसाल, सगळ्यात पहिल्यांदा मिशी ठेवा. सगळंच रान हानीत जाऊ नका. आणि आता आपापली बघा, लोकाची बघू नका. माणसाला लोकाची बघायची लय घाण सवय महाराज. आपापलं बघा, स्वतःची हाय का जागेवर लागला, इकडं तिकडं इकडं, तुझी तुझी बघ. मिशी ठेवत जा. येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज, पण आली पाहिजे. अरे मिशी, मला तर सांगते बिना मिशीचा कारभारच आवडत नाही. आपल्याला डाऊटच येतो महाराज तसल्या जातीवर, पण ठेवीत जा. अशी मिशी असावी कणखर, कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय, अंगाला शोभेल असे कपडे असावे, व्यवस्थित केस असावे, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, चारित्र्यात कर्तृत्व असावं, देशावर प्रेम. Download ShareChat. हे टेन्शन बेन्शन घेतलं नाही पाहिजे. अलीकडे टेन्शन नावाचा रोग आलाय, खूप भयानक रोग आहे महाराज. जो बघल तो टेन्शन मध्ये. बरं, कुणाचं टेन्शन घ्यावं, कधी घ्यावं, कुठं घ्यावं, भानच नाही. फक्त निमित्त पाहिजे टेन्शनला, विनाकारण टेन्शन. मेवणीचं लग्न जमाना, याला टेन्शन. अरे बरं, इकडून तिकडून त्या बिचारीचं लग्न झालं, तिला लेकरू बाळ व्हाय ना, याला टेन्शन. अरे मरतो का तू? काय करायचं काय तुला? बघन ना ज्याची ते, तुला काय करायचं? टेन्शन. बरं, कुठं घ्यावं याचं भान नाही. परवा दिवशी एक माणूस बाथरूम मध्ये गेला, आतून कडी लावली, मेला. दरवाजा फोडून बाहेर काढला. पेपरला बातमी आली, मी विचारलं काय झालं? लोकांनी सांगितलं त्याने टेन्शन घेतलं म्हणे. म्हणलं बाथरूम मध्ये? अरे काय टेन्शन घ्यायची जागा काय येड्या? अरे फ्रेश व्हायच्या जागेमध्ये तू टेन्शन घेतो म्हणजे तू माणूस आहे का? टेन्शन घ्यायचं नाही, फ्रेश बसायचं आणि हसायचं. हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. हसणं हे नॅचरल ब्युटी जातं. महिला मंडळ, तुम्ही कितीही चांगला मेकअप करा, तुम्ही कॅमेरामनला म्हणा फोटो काढ, कॅमेरामनला काय म्हणतो? स्माईल म्हणतो का नाही? का बरं तुम्ही मेकअप थापला नाही का चेहऱ्यावर? मेकअप थापलाय ना, तरी सुद्धा हसा का? कारण हसणं हे माणसाची नॅचरल ब्युटी जातं. हसलं पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसामध्ये बसता येतं. Download ShareChat.